पावसाची मीच काय तुम्ही सुद्धा अगदी आतुरतेने वाट पाहता. आम्हा मुलांना पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी, पाण्यात थोड्या अनाईजवळ हट्ट. ग आई, मला पावसात जाऊ दे, एकदा तरी भिजून या चिंब चिंब होऊ दे. यावरून जर तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय समजलाच असेल. नमस्कार, मी स्पर्धक क्रमांक 1 आपल्या समोर विषय मांडत आहे. माझा आवडता ऋतू अर्थातच पावसाळा. आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. आपली शेती या पावसावरच अवलंबून आहे. आपला शेतकरी या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. त्यासाठी तो वरुण राजाची पूजा करतो. कारण याच पावसामुळे नद्या, नाले, झरे, ओहोळ, विहिरी तुडून भरून जातात. शेती पिकते, गुरांना चारा मिळतो, आम्हा सर्वांना अन्न मिळते. शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगधंदे जोमाने चालतात आणि सर्वजण गुण्या गोविंदाने नाचू लागतात, बागडू लागतात. आणि म्हणूनच मला पावसाळा आवडतो. या पावसाच्या सरी मागून येणाऱ्या सरी मनीची खंत दूर करतात. नद्या, नाले, झरे, ओहोळ कडे कपाळातून धुंद होऊन पुढे घेतात. गवताची पाती सुद्धा उल्हासाने डुलतात. हिरव्या डहाळ्यात बसून मैना रागू समेत गाणी गाते. कोकिळाही त्यात आपले सूर मिसळतो आणि त्यांच्या सुरामध्ये आम्ही आमचे सूर मिसळतो. आणि म्हणूनच मला पावसाळा आवडतो. त्या पावसाच्या धारात गाणे म्हणजे असते आमच्या ओठावरचं गाणं. पावसाचं येणं जणू असते सुरांची सरगम. पावसातील आठवण आणि आठवणीचा आलम. याच पावसामुळे निसर्गाची शोभा वाढते. हिरवा सास नेसल्यासारखा दिसू लागतो. आकाशात इंद्रधनुष्याची कमान व्हावयास मिळते. आकाशाचे ढगमग धरणी मातीच्या भेटीला येते. धरतीचे सुंदर रूप पाहून कवी गायला लागतो. गार वारा हा भरारा, गार वारा हा भरारा, नभर टिपूस टिपूस, गार वारा हा भरारा, नभर टिपूस टिपूस. रानोवनी पाणी पाणी, रानोवनी पाणी पाणी, मन पाऊस पाऊस, मन पाऊस पाऊस. हाच पाऊस अंगाची लई कमी करतो. तप्त घरांच्या छपरांना थंडावा देतो. थांबलेल्यांना 2 बोट पाणी देतो. कवींच्या शब्दांना धार देतो, ताल देतो. रानावनांना सुगंधाची बरसात देतो. पक्ष्यांना सूर देतो. फुलांना सुवास देतो. त्यात फुला मोरांना तुई तुई नाचला जातो. तर पक्षाची थांब बघतो. याच ऋतूमध्ये येतो तो श्रावण महिना. श्रावण मासी हर्ष मासी, हिरवा दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसा शिरवे, क्षणात फिरवणी ऊन पडे. हा अनुभव मनसोक्त घेता येतो. तर कधी समुद्राच्या लाटांचा अनुभव घेता येतो. याच ऋतूमध्ये येतो तो सणांचा हंगामा. जसे नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाळा, गणेशोत्सव असे एक ना एक या सणांचा आनंद लुटताना एक वेगळीच मजा येते. असा हा पावसाळा क्षणाक्षणाला हसवितो, क्षणाक्षणाला भरवितो. पण कधी हाच पाऊस सर्वांच्या डोळ्यात बनवतो. आठवतं का उत्तराखंड मालिनगावचा प्रलय? पण काही असो, हा पाऊस सर्वांना आवाजतो. आवाज उद्दांना गवसतो. मखमली गाद्या गिद्धांना गवसतो. वाट चुकलेल्या विहिरींना तो असतो. तप्त उन्हाने तडपलेल्या बुबळांना तो असतो. मला, तुम्हाला, आम्हा सर्वांना तो असतो. माहित आहे का तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा काय? आम्हा मुलीला मनसोक्त भिजायला, डबक्या डबक्यातून नाचायला, आई बाबांची नजर चुकून गारागोळा करायला जशा मिळतात तशा आई आजीचा धमक लाडूही खायला मिळतो. जरी आम्ही पावसात भिजलो तरी आई आजीचा मार बसत असला तर आईसोबत चुलीसमोर बसविणे. गरम गरम भजी, तर कधी लाया, तर कधी चोंग, तर कधी खार शेंगदाणा खाणं सुरूच असतं. एक मात्र नक्की, जोराचा पाऊस आला की शाळेला सुट्टी आणि तोंडाला ड्युटी. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, हा पाऊस सर्वांना का आवडणार नाही? म्हणून मी भाषणाच्या शेवटी इतकेच म्हणेन की एरे पावसा, तुला देतो पैसा. रात्री पड पुरेसा, पडू नको दिवसा. धान्य दे, पाणी दे, भरू दे रे माझा पैसा. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझे भाषण मी इथेच थांबवते. मनपूर्वक धन्यवाद.